हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर मी मोबाईल चार्जिंगवर लावला आणि बटनच बंद आहे. म्हटलं झाली असेल चार्जिंग. काय बोला बाबा, असं तुमच्यासोबत बी होते का सांगा मला पटकन कमेंट करून. उठली, ब्रश वगैरे केलं, चहा वगैरे घेतला आणि आज गुरुवार आहे, त्यांना सुट्टी आणि ते कुठंतरी गेले होते बाहेर, आता आले. आता मला दवाखान्यात चल म्हणते, ते एक्सरे काढायचं आहे ना, त्यामुळं. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगात. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मयांचं ॲडमिशन पण करायचं आहे. तर उठली, हे कपडे वगैरे काढून ठेवल्यात, याच्या घड्या घालायच्या आहेत, झाडू फरची केली, आंघोळ केली, चहा पाणी झालं आहे. आता नाश्ता करू. आणि यांना म्हणले, हे माणूस ते मोबाईल पात्रात येईल. काय मोबाईलमध्ये रमी खेळता काय? आता बंद करा ना ते. यांना काय म्हणली, धोंड्याचा महिना आहे, मला जोडवे करून द्या म्हणलं, तर आमच्यामध्ये नसते म्हणे तसं काही. काय बोलावं बाई, नाही करून द्यायचे तर बहाणे बघा. आमच्यात तसलं काही नसतं. अख्ख्या महाराष्ट्रात आहे सगळीकडं धोंड्याचा महिना. अधिक मास म्हणतात त्याला, कॅलेंडरमध्ये असतो तो, 3 वर्षातून एकदाच येतो. जसं फरवरी महिन्याची 29 तारीख 4 वर्षातून 3 वर्षातून एकदाच येते ना, तसा हा धोंड्याचा महिना एकदाच येतो. 29 तारीख येते की 29 फेब्रुवारी, 3 वर्षातून एकदा येते 29 फेब्रुवारी. शाळा नाही शिकले का? तर नाही करून द्यायचे तर बहाणे बघा. मला जोडवे करून द्या ना. तुम्हाला सासर आहे ना, मला माहेर आहे. आता कोणाकडून करायचं सांगा, तुम्हीच करून द्या मला. करून देता ना? चला. नाही, आता 2 दिवस बाकी राहिले धोंडा संपायला. आताच काय 12 महिने धोंडा ठेवायचं? 12 महिने नसते ते, आत्ताच केलेला अर्थ असतं. सोना चांदी काही बी केलं ना तर ते लागतं असं म्हणतात. मग आता मला करून द्या. उलट नवऱ्याने बायकोला धोंड्याच्या महिन्यात जोडवे केल्यावर काय म्हणतात त्याला, नवऱ्याची प्रगती होते. असं का? हो, करून द्या. चला, त्याचं शाळेचं बघू, एक्सरे काढून येऊ. चला, बोलत जा ना जरा. हाय, हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात? किती दिवस झाले व्हिडिओ नाही काढले, बरं नाही आहे. आज थोडंसं बरं वाटते. एक्सरे काढायला जातो आता. बोला. ठीक आहे, ओके, बाय बाय. चला, सांगितलंच की सगळं. तुम्ही बोलल्यावर फरक पडतो जरा. तुम्ही बोलल्यावर फरक पडतो जरा. तुम्ही बोलले का व्हिडिओ असा पडतो, हवेचा सारखा. बोला, उठा ना. आवडते. तुम्ही उठा, उठून बसा बरं. नुसते झोपता, उठले की झोपता, बसले की झोपता. हा ना, पावसाळाच पडत नाही यावेळेस. उठून बसा बरं तुम्ही पहिले. त्रास कशाचा? उठून बसायचं. दम लागतोय का तुम्हाला? किती महिना आहे? काय खरं नाही बाबा. बोला, चांगलं बोला. हां, बोला ना. सर्दी आली, बोला ना. मला असं बडजबरी बोला करावं लागतं आणि तुम्ही म्हणता दाजीला व्हिडिओत घेत जा, ते का व्हिडिओ काढत नाही. तर मागा लावावं लागतं. बोला. तोंड बघा तोंड कसं केलं. हां, मग कधी पण असतं, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बडबड करायचं. ते काय ठरवून असतं वे. आपला असंच कॅमेरा चालू झाला की बडबड करायचं. बरं, चला, ओके, बाय. तेवढंच येतं आम्हाला. इथून पुढे व्हिडिओमध्येच घेत नाही. रोज लई डॉक्टर. चला, आवडलं आमचं येडवाकडं. हां,
नाश्ता वगैरे केला. हा बी फाटला गाडी. हा मयंकचे डॉक्युमेंट हुडकले. आता चाललोय मयंकच्या शाळेत. तर सांगायची नाही शाळा. जरा विचार करून कमेंट करत जा. कोण तर 2-3 कमेंट होत्या टी बी चेक कर म्हणे. टी बीचे लक्षणं असे नसतात. ठीक आहे, चाललोय आता आम्ही एक्सरे काढायला. तेव्हा कळेलच काय तर. ऍडमिशन करणार तुम्ही, मला घरी सोडणार, दवाखान्यात जाणार आहे. तुला घरी राहायचंय? बोर होते बाई, पहिलं मज्जा यायची. चला करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटू शकते, कारण जेव्हापासून मी व्हिडिओ शूट करून ठेवला होता, आधी तिथं इकडे येऊन 2-3 दिवस झाले असतील, तेव्हा मग नंतर मी व्हिडिओ शूट करून ठेवला होता, पण मला काही एडिट करणं झालं नाही, बरं नव्हतं. आता थोडंसं मला बरं वाटते, त्यामुळे मी हा व्हिडिओ एडिट करत आहे. तर मयंकच्या ॲडमिशनचं वगैरे विचारलं, म्हणजे इन्क्वायरी केली, त्यांच्याकडून काय काय डॉक्युमेंट लागतं ते सगळं घेतले, आणि त्यानंतर आता मयंकचं ॲडमिशन करायचं आहे. आणि आता आम्ही चाललो होतो दवाखान्यात. तर दवाखान्यामध्ये डॉक्टर लोक एवढं येड्यात काढतात, बापरे, या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, ही गोळी घ्या, एवढ्या दिवसांनी बरं वाटेल. फार वैताग आला आहे मला, सारखं सलाईन. मग सगळे दवाखाने फिरून आलो, आणि मग एका ठिकाणी ज्यूस प्यायला थांबलो. त्यांना म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ वाटते, तर मला आंब्याचा ज्यूस प्यायचा आहे. मग त्यांनी आंब्याचा ज्यूस वगैरे पाजला मला, आणि एवढं विचित्र पद्धतीने असं तोंड कडू पडतोय ना, काय सांगायचं. त्यानंतर आम्ही घरी येताना मग हे जोडवे, अधिक मासाचं त्यांना बोलली होती ना मी, मला जोडवे करा. मग जे जुने जोडवे होते लग्नाचे ते काढून ठेवले, ते काही मोडले नाही, आणि हे नवीन केले प्लेनमध्ये. आधीचे जे होते माझे ते डिझाईनचे होते, तर ते डिझाईनचे काढून ठेवले, आणि आता हे प्लेनमध्ये केले. खूप सुंदर असे छान दिसत होते. आणि त्यासोबतच नाकातली मुरणी पण केली. मग घरी येता येता दालचा राईस घेतला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर हे बघा, हे नाकातलं केलं, त्या आधीचं नाकातलं काढून टाकलं. आता हे कसं दिसतंय सांगा कमेंट करून. करायला गेलती. आणि दालचा राईस आणलाय. आता आम्ही दालचा राईस खातो. या तुम्ही दालचा राईस खायला. येता पार्लरमध्ये गेली, आता घरी आलो. आता आम्ही दालचा राईस खातो. 2 घेतले का? वेलकम बॅक म्हणा. वेलकम बॅक. डोळे दिसत नाही तुमचे, सरळ बसा. हां, कुठं गेलते? आम्ही गेलतो दवाखान्यात. हां, डॉक्टर गेले वारीला. नीट सांगा ना. त्यामुळे कुठल्या दवाखान्यात काही भेटले नाही कोणी. हां आलो वापस. हां, नंतर जायचं. आता अंगावर त्रास काढायचा. मला त्रास काढायचा. बरं, एक बाई म्हणत होती मर म्हणे लवकर. यावर तुमचं प्रतिक्रिया द्या आम्हाला. काय त्यांचं लक्ष देत नसतं कमेंटवर. तिला झापा एकदा. तुझ्या जीवावर खाते का म्हणा माझी बायको. मी पोचतो, दवाखाना मी करतो. काय माणसाला नाही बोलू शकत. तिचं थोडीच नाव घ्यायचंय आपल्याला. पण मी तुम्हाला सांग, कोण बाईच्या- का असो ना, तुमच्या भाषेत द्या उत्तर. कोणी जर असलं तरी शेवटी बाई माणसाचा एवढा विचार करता, त्या बाईने बी माणसाचा विचार केला पाहिजे का नाही? शेवटी नाही बोलू शकत कोणाच्या. असं बोलल्यावर तिच्या नवऱ्याला काय वाटत? उद्या आपल्याला काय होणार? आपल्याला काही नसतं होत. मी आहे की. तू आहे, पण मी बोलल्या, तू बोललेलं वेगळं, मी बोलू का मग माझ्या भाषेत, चालेल का? मी उत्तर देऊन चुकीचे. तुम्ही 2-4 शब्द बोला अशी अपेक्षा आहे मला. जरा समोर बायको आहे, लोक काय म्हणतील मग? हां, मलाच गेल्यात काढतील. असं कसं बोललास तू? कसं बोलला? असं कसं बोलला म्हणजे तुला समजलं नाही का म्हणा? तू माझ्या बायकोला घेऊन देऊन पोचती का? कशाला मरायला सांगते? तू मर की म्हणा. तुम्ही चांगलं बोला, कोणी वाईट बोलू नका. जर चांगलं बोलायचं होत नसेल तर वाईट तर बोलू नका. एखाद्याचं चांगलं कसं करता येईल हे बघा फक्त. वाईट कोणावर चितू नका, एवढंच सांगू शकतो त्यांना. तुम्ही जर दुसऱ्यासाठी वाईट खड्डा खोदले तर ते त्या खड्ड्यात बोलला असेल तर परत तुम्ही बोलू नका, अशी चूक करू नका. तुम्हाला आम्ही पर्सनली बोलायला येत नाही नाव घेऊन व्हिडिओ बघा म्हणून. व्हिडिओ आवडत असतील तर बघा, नाहीतर बघू नका. नाहीतर बघू नका, वाईट बोलू नका. असंच ना? अजून अजून काय? माझी बायको काही तुमच्या जीवावर खात नाही. मी पोचतोय. वाईट कोणी बोलू नका, चांगलं बोला. ती गेली तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, मला फरक पडणार. हं? काय झालं? ती गेली, ती म्हणे ना मर, तर ती गेली तर तुला काही फरक पडणार नाही बाई म्हणा, मला फरक पडेल. तिला जायला सांगण्यापेक्षा तू जा की म्हणा एकदाची. भूक लागली? अरे देवा, भूक लागली? जा. का नाही जेवायला? डब्बा, टिफिन आणता? टिफिन काय आणता बघा बाबा.
नीट कमेंट कर भवानी. माझा नवरा बोलू शकत नाही कारण काहीतरी मर्यादा असतात. एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला नाही बोलू शकत, पण मी खंबीर आहे. माझ्या समोर येऊन बोल बरं तू. माझा नवरा मला पोचतो. तुझ्या घरामध्ये येऊन खाते का मी? तू तसली कमेंट केली लवकर मर. तू मर की, तुला जीववर आलाय तर मर. माझं जेव्हा जीव देव मला न्यायचं तेव्हा नेईल. मी काय हौशीने मरू काय स्वतःहून? काय कमेंट करते बायका, लाजा वाटत नाही. लाजा शर्मा इकडून खाल्ल्यासारखं. आता विषय असा झाला मित्रांनो, आम्ही मग असे दालचा राईस खाल्लो, आराम केलो आणि आता म्हणलं व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ती तसली कमेंट बघितली, लय डोक्यात गेली. मग त्याचं उत्तर दिला. त्यानंतर आता दवाखान्याचा विषय असा झाला की डॉक्टर नव्हते. येवा यान तेव्हा यान आणि 4 दवाखाने फिरावं लागलं. 4ही दवाखान्यात डॉक्टर नव्हते. टायमिंग डॉक्टरचा हे असतो ते असतो ते एक्सराचं बरंच काय काय होतं. बघू आता 2-4 दिवस अजून त्रास काढायचा. आता थोडंसं आज मला थोडंसं बरं वाटतं आहे, एवढं बोलू शकते मी. जसं बरं वाटेल तर मग काही गरज नाहीच तर मग करावं लागेल एक्सरे. आणि बाकी दुसऱ्या गोष्टी योग्य वेळ आल्यावर मी म्हणेन तुम्हाला. पण तुम्ही तुमच्या मनाने काही बी बोलू नका, एवढंच मला वाटतं आहे. काय कमेंट वाचत राहता? यांना लई घाण सवय लोकांच्या कमेंट वाचायची. आणि मग लोकांच्या कमेंट वाचतात आणि मग मला बडबड करतात. चांगले कमेंट करत जा बरं तुम्ही लोक. उगं तुमचा कमेंटचा माझ्या डोक्याला ताण होतो घेण्या देण्याचा. तर चला आता मी स्वयंपाक तर काही करणार नाही आहे. आणि मी बाई हुडकते आता. कोणाला काय बोलायचे बोला, मी बाई हुडकते. घरामध्ये कामाला लावायचं मला, धुणं भांड्याला स्वयंपाकाला. धुण्याचा काही विषय नाही, मशीन आहे. भांड्याला आणि स्वयंपाकाला झाडू फरचीला मी बाई लावणार आहे. मी कमवते ना, मी देईन ना पैसे. तुम्ही कशाला टेन्शन घेता? बाई लावते म्हणले की मागच्या वेळेस मोकार ते उठवलं बाई. आतापर्यंत बाई लावली असती तर घरामध्ये सगळं व्यवस्थित नसतं का? घरची बाई आजारी पडली की घराचे काय हाल होतात ना ते बाईलाच माहिती असते. बाई खुश तर घर खुश, नाहीतर काय असं वातावरण असतं. तर मी आता बाई लावणार आहे. मी बघते पण बाई भेटणं झाली. इकडं एवढ्या हायफाय एरियामध्ये बाया नाही आहेत असं विषय झाला. म्हणजे ते लांबून लांबून येतात बिचाऱ्या. मग नको वाटलं मला, असं झालं. तरी पण मी बघते आहे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. म्हणलं दिवसभर लई दिवस झाले व्हिडिओ नाही टाकत, तर थोडा व्हिडिओ का होईना विषय घेऊन टाकावा. लाईव्ह येण्याचे प्रयत्न करते. करिश्मा ऑफिशियल या चॅनलवर. यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं, ते मॉनिटाईज कसं करायचं, इन्कम कशी करायची, प्रमोशन कशी घ्यायची, हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर माझ्या करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं करिश्मा ऑफिशियल चॅनलला पण सबस्क्राईब करा. तिकडे मी लाईव्ह रोजची चालू करणार आहे. आणि इकडे आपले व्हिडिओ, इकडे फक्त माझे डेली ब्लॉग डेली रुटीन हेच असणार. आणि बाकी सगळे प्रमोशनचे असो, कशाचे असो, माहितीचे असो, ते सगळे व्हिडिओ तिकडे टाकणार. ठीक आहे. आज थोडंसं बरं वाटते म्हणून मी व्हिडिओ बनवला. बाकी बरं वाटेल तर मी नक्की व्हिडिओ बनवत जाईल. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट राहू द्या, सपोर्ट तोडू नका. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अजून नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही सांगू शकता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.